ए दिल है मुश्किल सिनेमाच्या रिलीज प्रकरणी मुख्यमंत्री आणि मनसेमध्ये तोडपाणी झाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यामध्ये असमर्थ ठरलेले मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात तोडपाणी झालंय। तसंच राजकीय गुंडगिरीसमोर मुख्यमंत्री झुकल्याचा आरोपही काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय। आणि संदर्भात स्वतः सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत। सचिनजी, नेमका काय म्हणणं आहे आपलं? काय सांगाल? एकूणच आता माघार घेतलीये मनसेने आणि ग्रीन सिग्नल दिलाय त्यांनी ए दिल है मुश्किलच्या रिलीजसाठी। पहिली गोष्ट, पाकिस्तान कलाकारांवरती बंदी घालण्याचा निर्णय हा मोदी सरकारने घ्यायचा आहे। तो केंद्र सरकारचा अधिकार आहे। मुख्यमंत्र्यांना जर वाटत असतं तर त्यांनी केंद्र सरकारला ते कळवलं असतं, त्यांचं सरकार तिकडे आहे। परंतु आज मुख्यमंत्र्यांकडून मांडवली केली जाणं हे अतिशय दुर्दैवाचं आहे, धक्कादायक आहे। ही असंवैधानिक पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी वागणं अपेक्षित नव्हतं। आज त्यांच्या या कृतीनं त्यांनी मान्य केलेलं आहे की त्यांना कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी ते स्वतःचा अक्षम आहेच, परंतु तशा तऱ्हेचं आश्वासक परिस्थिती राज्यामध्ये नाही। त्यामुळे अशा अराजकीय किंवा राजकीय गुंडगिरीला स्वतः तर झुकतात आहेतच, महाराष्ट्र शासनाला तर त्यांनी झुकवलं आहेच, परंतु त्याचबरोबर या ठिकाणी इतर नागरिकांनाही झुकायला भाग पाडलेला आहे। हे त्यातनं दिसतंय, अतिशय दुर्दैवाचं आहे। याची आम्ही तीव्र शब्दामध्ये निंदा करतो। आम्ही या ठिकाणी मागणी करतो की जर त्या ठिकाणी जर खरंच पाकिस्तानी कलाकारांवर झाल्याची इतकी जर असेल तर संपूर्ण देश पातळीवरती घातली गेली पाहिजे आणि मग ती पंतप्रधानांनी घालावी, तो त्यांचा निर्णय असला पाहिजे। या संदर्भामध्ये अशा तऱ्हेच्या असंवैधानिक दबावाला जर कोणी झुकणार असेल आणि मुख्यमंत्री झुकणार असेल तर हे निंदनीयच राहील। नक्कीच, धन्यवाद सचिनजी आपलं मत झी 24 तासला दिल्याबद्दल। तर राजकीय गुंडगिरी समोर मुख्यमंत्री झुकल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।